जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। एकनाथ शिंदे इनके विद्रोह की वजह से राज्य में राजनीतिक समीकरण बदल गया। पार्टी के भीतर विद्रोह के कारण शिवसेना में फूट पड़ गई है। इसी को लेकर राज्य में दोनों गुटों का शक्ति प्रदर्शन शुरू हो गया। अलीबाग में एकनाथ शिंदे के फैसले का स्वागत करते हुए भारी बारिश में बागी विधायकों के समर्थन में विराट शक्ति प्रदर्शन किया गया। जिला परिषद सदस्य मानसी दलवी और राजा केनी के नेतृत्व में शिव सैनिकों द्वारा नारेबाजी की गई। इस मौके पर मौजूद कार्यकर्ताओं ने दावा किया कि हम बाला साहेब के शिव सैनिक हैं और हम शिव सैनिक ही हैं। हम तुम्हारे साथ हैं, राजा भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राजा भाई आगे बढ़ो। म्हणजे सांगते, आमदार म्हणून काम करत असताना, प्रशासनामध्ये काम करत असताना ज्यावेळेस उमेदवार म्हणून, आमदारकीचे उमेदवार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस ते जनतेसमोर गेले त्यावेळेस शब्दरूपी आश्वासनं काही ठिकाणी दिली, विकास कामांच्या रूपात। किंवा आज जर बघितलं तर मोठी समस्या आहे तरुणांची, नोकरीची समस्या आहे, तरुणाच्या हाताला काम नाही। त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी बऱ्याच आहेत, विकास कामांच्या बाबतीत तर बऱ्याच आहेत। म्हणजे मागच्या सत्तेत जे आमदार होते त्या आमदारांनी काही कामं केलीत नाही, त्याच्यामुळे कामं ही प्रलंबित असल्यामुळे नवीन लोकप्रतिनिधी म्हणून, नवीन आमदार म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन की जी 40 वर्षात कामं झाली नाही ती लवकर झाली पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्हाला आमदार म्हणून, सत्तेतला आमदार म्हणून जो निधी मिळायला पाहिजे होता तो निधी आम्हाला मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे, आणि आम्हाला इथे स्थानिक लेवल, आम्ही महाराष्ट्राचं नाही म्हणणार, मी माझ्या रायगडपुरतंच सांगते, कारण भरत शेठ गोगावले, महेंद्र शेठ थोरवे आणि महेंद्र दळवी हे तिन्ही आमदार प्रत्येक नियोजनची मीटिंग असो किंवा इतर मीटिंगला ज्यावेळेस यायचे त्यावेळेस प्रत्येकजण चर्चा करायचे। मी गृहिणी म्हणून आणि जिल्हा परिषद सदस्य आहे, प्रशासनाची थोडीफार मला जाण आहे, त्याच्यामुळे त्यांचं ते बोलणं, त्यांची होणारी घुसमट, मग ते प्रोटोकॉलप्रमाणे आमंत्रण असो, माझ्या नेत्यांचे फोटो असो, नावं असो, निधीमध्ये असमानता, ह्या सगळ्याच गोष्टी अनेक वेळा मी बघितलं। ह्यांची चर्चा, शेठ त्यांच्याशी बोलायचे, महेंद्र शेठ असो, भरत शेठ असो, काय करायचं आपण की आपल्याला निधी नाही मिळाला तर ही जनता आपल्याला पायदळी तुडवेल का? तर जी कामं आपण लोकांना आश्वासनं दिली त्या आश्वासनांची पूर्तता नाही झाली तर आपल्याला लोकांच्या पुन्हा 5 वर्षांनी जनतेसमोर जायला नको, अशी परिस्थिती होती। म्हणून हा अन्यायाच्या विरुद्ध यांनी हे बंड केलं। माझं नाव भाई सुर्वे, मी महेंद्र शेठ दळवी यांचा कट्टर समर्थक आहे आणि मुरुड विभागातून आम्ही किमान एक 30-35 गाड्या घेऊन आलेलो आहे आणि आम्ही शेठच्या सोबतच राहणार। आणि हे जे शेठनी निर्णय घेतला तो योग्य निर्णय, आणि हे पूर्वीच व्हायला पाहिजे होता। काय त्रास होतोय इथं जिल्ह्यामध्ये काम करताना? जिल्ह्यामध्ये काम करताना त्रास काय म्हणजे जे आमदारांच्या वाटणीला जे प्रत्येक ह्याच्यामधून जे काय येतं, निधी येतं आहे, त्याचा वाटा हा कमी प्रमाणात पोचला जातो आहे दोन्ही तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये। त्यामुळे शेठनी हा निर्णय घेतला। आता आम्हाला विश्वास आहे का आता चांगला काम होईल आणि मुरुड आणि अलिबागचा विकासही होईल। याबरोबर त्यांचं खरं प्रेम, त्यांचं काम आहे। अशा कामाच्या माणसांना जर तुम्ही लाथाडून राष्ट्रवादीबरोबर युती करत असाल तर त्याला इथला कुठलाही माणूस मान्यता म्हणजे समर्थन देणार नाही। म्हणून आम्ही महेंद्र दळवींच्या समर्थनार्थ इथे उभे राहिलो। समर्थक नव्हे, आमदार महेंद्र शेठ दळवी हे आमचे सर्वांचे गुरुवर्य आहेत। आज अशा मोठ्या पावसामध्ये पण हजारोच्या संख्येने महिला वर्ग ही एवढी लोक आलीत, ही केवळ आमदार साहेबांच्या प्रेमापोटी आलीत। आणि आमदार साहेबांनी हा जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला पूर्ण माहिती आहे की हा कुठल्या ह्याच्यामुळं नाही आहे, तर तो आमच्या जनतेच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय आहे। आणि नक्कीच मी सांगेल की आमदार साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यासोबत आम्ही सगळे एक पाठीशी आहात। आमदार साहेबांनी घेतलेला निर्णय हा बरोबरच आहे। मी एकटा असं नाही, या भर पावसामध्ये जे काही लोकांनी प्रेम केलं यावरून हे प्रतीत होत आहे की जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे सगळ्यांचं समर्थन आहे। आज भर पावसामध्ये एवढी पब्लिक कमी प्रचारामध्ये आणि कमी टायमामध्ये जी काही उपस्थित राहिलेले आहे यामुळे प्रतीत होते। शहर के एक चिकित्सक उमेश कोल्हे की हत्या के मास्टरमाइंड को खोजने और अमरावती के लोगों को भय से मुक्त करने के लिए भाजपा सांसद डॉक्टर अनिल बोंडे ने
पुलिस आयुक्त डॉक्टर आरती सिंह से मुलाकात की और उनसे चर्चा की। उन्होंने पुलिस आयुक्त से बातचीत के बाद मीडिया से बातचीत कर बताया कि इस बार शहर के चिकित्सक उमेश कोल्हे की हत्या कर दी गई। पुलिस ने मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। हालांकि मुख्य अपराधी अभी तक स्पष्ट नहीं है। नुपुर शर्मा के समर्थन में शहर के 10 लोगों को धमकियां मिल चुकी है। उनसे माफीनामे लिख के लिए गए हैं, इसलिए इन व्यक्तियों को पुलिस द्वारा सुरक्षा दी जानी चाहिए, ऐसा पुलिस आयुक्तों को बताया गया है, ऐसा अनिल बोंडे इन्होंने कहा। अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांचा जो खून झाला, त्यांची हत्या करण्यात आली आणि आतापर्यंत त्या खुनाच्या पाठीमागचा मोटिव्ह उद्देश आणि मास्टर माइंड अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेला नाही। त्याशिवाय अमरावती शहरामध्ये 10 लोकांना नुपुर शर्माच्या पोस्ट ठेवल्याबद्दल किंवा ते मेसेज फॉरवर्ड केल्याबद्दल धमक्या आल्या, माफीनामा लिहून मागितला गेला। दुर्दैवाने अजूनपर्यंत ज्यांना ज्यांना धमक्या आल्या त्यांना कोणाकडनं धमक्या आल्या याची सुद्धा चौकशी पोलिसांनी अजूनपर्यंत केलेली नाही आणि त्यामुळं एक समाजामध्ये भयाचं वातावरण निर्माण होऊ नये आणि भयमुक्त समाज असण्याकरता या आरोपींना, धमक्या देणाऱ्या लोकांना अटक करणं अत्यावश्यक आहे। कारण कालच राजस्थानमध्ये जी घटना झाली त्या घटनेचं साधर्म्य या अमरावतीमधल्या घटनेला आहे आणि म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना मागणी केली की तातडीनं ज्या 10 लोकांना धमक्या आल्या त्या धमक्या देणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, धमक्या ज्यांना आल्या त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासोबतच जो मास्टर माइंड आहे, कारण आतापर्यंत 5 लोकांना जी अटक केली ते सांगत नाही आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे की कशासाठी आम्ही खून केला आणि त्यामुळं हे फुल टेररिस्ट अटॅकच्या प्रकारामध्ये मोडतं आहे आणि म्हणून ताबडतोब याबद्दल पोलिसांनी दखल घ्यावी, पोलिसांनी समाजाला भयमुक्त करण्याकरता पावलं उचलावी हे सांगण्यासाठी आलेलो होतो। दुसरी मत समाजाला भयमुक्त करण्यासाठी निर्भय हो आणि या हत्येचा निषेधसुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही करतो आहे, ते त्याचीसुद्धा कल्पना त्यांनी। फिलहाल बुआई के दिन है, राज्य में बरसात की कमी है, साथ ही विविध जिले में बुआई बाकी है। कई जगह पर बारिश न होने के कारण दूसरी बार बुआई करनी पड़ रही है। ऐसी नौबत आने पर लोग अपनी गुहार अपने लोक प्रतिनिधियों के सामने रखते हैं, लेकिन राज्य में जो राजकीय स्थितियां दिख रही है और जिन परिक्षेत्र के विधायक अपने परिक्षेत्र के नागरिकों की समस्याओं को छोड़कर गुवाहाटी में ऐश कर रहे हैं, ऐसे में किसानों की कौन सुनेगा। किसानों पर दोबारा बुआई करने का संकट आ पड़ा है। इतनी बड़ी दुविधाएं के साथ किसान अपने पर होते हुए इस अन्याय को किसे बयां करे, इसलिए कृषक समाज की ओर से इन बागी विधायकों को आदर्श दखलबाज पुरस्कारों से नवाजा गया। सम्मान पत्र की प्रतियां जिलाधिकारी इनको सौंपी गई ताकि वह मुख्यमंत्री कार्यालय एवं राज्यपाल कार्यालय तक मुलाकात कर सके। शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, काही ठिकाणी पेरण्या व्हायच्या बाकी आहेत, काही ठिकाणी दुबार पेरणी चालू आहे आणि अशा वेळेला कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट होते। म्हणजे DAP खत जर घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत आणखी एक खत घेण्याचा आग्रह व्यापारी करतात लिंकिंगच्या नावाखाली। त्यानंतर मागच्या वर्षी जे तणनाशक राऊंड अप नावाचं 350 रुपयाला होतं, त्याची विक्री आता सध्या 700 रुपयाला सुरू आहे। म्हणजे डायरेक्ट डबलचा फरक झालेला आहे। त्याचबरोबर पीक कर्जाचं उद्दिष्टसुद्धा पूर्ण झालेलं नाही। अनेक ठिकाणी बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केलेलं नाही, 50% पुढे बँका गेलेल्या नाही आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याचे लोकप्रतिनिधी, राज्याचे कृषी मंत्री हे राज्यामध्ये नाही आहेत। ज्या टायमाला शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही असायला पाहिजे त्या टायमाला तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये कुठल्या तरी बाहेरच्या राज्यामध्ये देश आराम करून राहिलेले आहेत आणि बऱ्याच भागातले आमदारही त्या ठिकाणी हजर आहेत। मग शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये गाऱ्हाणं मांडायचं कोणासमोर? वर्षभरामध्ये तुमचा जेवढा खप होतो कृषी केंद्रांचा, औषधींचा, खताचा, बियाण्याचा, तो खप याच महिन्यामध्ये होत असतो। म्हणजे हे 8-15 दिवस जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत
आणि अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि याचा निषेध म्हणून आम्ही या कृषी मंत्र्यांना महादगलबाज हा एक पुरस्कार आज देऊन राहिलो. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तो नुकता सुपूर्द केलेला आहे. राज्यपाल महोदयांना आम्ही तो पाठवलेला आहे. हा एक निषेध करू राहिलो आम्ही शेतकरी वर्गाच्या माध्यमातून. हा एक निषेधाचा प्रकार आहे आणि शक्य झाल्यास राज्यपाल महोदयांनी त्यांना लवकरात लवकर राज्यामध्ये आणावं. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेडफिक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेडफिक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेडफिक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो। और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे अब राज्य को स्थिर सरकार देंगे, ऐसा बयान पीपल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाड़े इन्होंने दिया। देवेंद्र फडणवीस जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब राज्य में विकास कार्य जोरों पर थे। अब अगर राज्य में देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे की सरकार आती है तो महाराष्ट्र के विकास को गति मिलेगी, ऐसा बयान भी जयदीप कवाड़े इन्होंने व्यक्त किया। महाराष्ट्राची सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता पीपल्स रिपब्लिकन पार्टी जो महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे, आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की ज्या महाविकास आघाडींनी किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी आम्हाला कोणत्याच प्रकारचा सत्तेत वाटा नाही दिला आणि सत्तेत वाटा नाही दिला तरी चालेल, पण या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारनी आम्हाला सन्मानाची वागणूक देखील दिली नाही। खऱ्या अर्थानं अशा या राजकीय परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर आमची भूमिका ही आहे
की आता या महाराष्ट्राला, आपल्या या महाराष्ट्र राज्याला जर का खऱ्या अर्थानं कोणी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत असेल तर त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहे. अशा आमच्या या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि आमच्या पक्षाने हे ठरवलेलं आहे की यापुढे जर का महाराष्ट्रात कोणी खऱ्या अर्थानं स्थिर सरकार देऊ शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत. धन्यवाद. कोल्हापुर शाहू स्मारक भवन में अम्मी कोल्हापुरी फाउंडेशन द्वारा आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार संपन्न हुआ. इस साल का जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सुरेश शिरपुरकर इनको सम्मानित किया गया तथा डॉक्टर उषा कुंभार, बालासाहेब मान सहित अन्य गणमान्य व्यक्ति इनको अन्य पुरस्कार से सम्मानित किया गया. साथ ही उप जिलाधिकारी शक्ति कदम, संस्था अध्यक्ष भारत घोंगड़े, इनके हाथों पुरस्कार दिया गया. उपाध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी अरुण घाटके, तानाजी कुंभार तथा अन्य मान्यवर मौजूद थे. आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या गौरव पुरस्कारामध्ये उपजिल्हाधिकारी कदम साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार सुरेश शिरपुरकर यांना सामाजिक कार्यात देण्यात आला. त्याचबरोबर जनसेवा भूषण पुरस्कार डॉक्टर सौ उषा कुंभार, सामाजिक गौरव पुरस्कार बाळासाहेब माने सामाजिक क्षेत्र, सामाजिक गौरव पुरस्कार शिवानंद गस्ती सामाजिक क्षेत्र, साहित्य गौरव पुरस्कार दादासाहेब तांदळे साहित्य क्षेत्र, शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार कुसुम पांढरवळे शैक्षणिक क्षेत्र, महिला सक्षमीकरण लगोरी फाउंडेशन यांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले. आज मला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचं सर्व श्रेय या कोल्हापूर नगरीला. कोल्हापूर नगरीमध्ये 50 वर्षापूर्वी मी पाय ठेवला आणि इथलाच होऊन गेलो. माझे सर्व जे आत्तापर्यंत जे काही जडणघडण आहे त्या कोल्हापूरच्या खूप मोलाचा वाटा आहे. या ठिकाणी मला जो गौरव करण्यात आला. मी कोल्हापुरी फाउंडेशनच्या वतीनं गेले 2010 पासून हा उपक्रम करत असतो. समाजातील विविध क्षेत्रातले शासकीय असतील, क्रीडा असतील अशा सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. या वर्षीचा 11 वर्ष आहे. रायगढ़ जिले के महाड़ में शिवसेना के बागी नेता विधायक भरत गोगावले इनको समर्थन देने के लिए भारी बारिश में हजारों शिव सैनिक इकट्ठा हुए और इसमें बताया गया कि ये समर्थन समारोह नहीं बल्कि विजयी रैली है. ऐसा माहौल महाड़ में बना हुआ है. भगवा झंडा, शिवसेना नेताओं की तस्वीर और जय जयकार की घोषणा देते हुए शिव सैनिकों द्वारा जल्लोष मनाया गया. आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शनं झाली, परंतु भरत शेठच्या विरुद्ध या ठिकाणी निदर्शनं झाली नाहीत. कारण की आमची नाली जनतेशी जोडलेली आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण आम्ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत. आणि शक्ती प्रदर्शन येण्याकरता लोकांना फक्त आम्ही 2 दिवसामध्ये हाक दिली. आमचे महाडचे तालुका प्रमुख आहेत, आमचे पोलादपूरचे आहेत, आमचे माणगावचे पदाधिकारी आहेत, सर्व जनतेने आणि ताबडतोब एवढ्या मोठ्या संख्येने जनता या ठिकाणी आली. कारण त्यांना माहिती आहे की आमदार साहेबांचं कुठंही काही चुकलेलं नाही आहे आणि त्याच्याकरता मी जनतेचे या ठिकाणी आभार मानतो. कुठल्या रीतीचं खातं किंवा काय जे शिंदेसाहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू. आणि आत्ता तर तुम्हाला माहिती असेल की पहिलीच जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी भरत शेठवर दिलेल्या पक्षप्रतोदची 40 आमदार आणि अपक्ष 10 50 आमदारांचे पक्षप्रतोद म्हणून या विधान भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अकोला जिला प्रशासन की ओर से गांव में दवंडी के अतिक्रमण वाली जमीन बेदखल कर जाति और जनजाति तथा परिवार के साथ अन्याय किया जा रहा है. तहसीलदार अकोला द्वारा सरपंच, ग्राम पंचायत, ग्राम सेवक से अतिक्रमण वाली जमीन को खाली कराने को कहा. भूमिहीन किसानों के गांव में सभी को पत्र देकर तथा दवंडी कार्यक्रम से जिनका साधन नष्ट करके उन पर भूखमरी का समय आ गया है. इसलिए इससे पहले जिलाधिकारी नीमा अरोरा को निवेदन दिया, फिर भी अभी तक उस पर कोई कार्यवाही नहीं हुई. इसलिए खरीफ की बुआई में किसी भी तरह की बाधा नहीं आनी चाहिए. इसके लिए दवंडी कार्यक्रमों को बंद कर देना चाहिए. यदि अनुरोध स्वीकार नहीं किया जाता तो गैर 7/12 शेतकरी संगठन आंदोलन शुरू होगा. ऐसा इशारा जगदीश कुमार इन्होंने दिया. जो 2022-23 का जो खरीफ हंगाम है वो देते समय यहाँ की जो नीमा अरोरा कलेक्टर मैडम है
ये कलेक्टर मैडम ने गांव-गांव डिंडोरा पिटाने का कार्यक्रम चालू कर दिया और हर गांव में डिंडोरा पिटा के लोगों को बोल रहे कि ये लोगों को ज़मीन मत जोतने दो, और जोतने के लिए कोई कहा तो उनका बैल जोड़ी जब्त करो, ट्रैक्टर जब्त करो, और अगर ज़मीन जोतेंगे तो तुम्हारे ऊपर कार्रवाई की जाएगी। लेकिन मेरा कहने का मतलब ये है कि जो सालों से बरसों से लोगों के पास ज़मीन है, वो ज़मीन जोतने के लिए मैडम ने किसी को त्रास देना नहीं चाहिए। जब अतिक्रमण नया अतिक्रमण है तो लोगों के ऊपर पाबंदी करो, कार्रवाई करो, लेकिन जो लोगों के पास कई सालों से अतिक्रमण है वो अतिक्रमण जोतने के लिए उनको हड़ताल नहीं करना चाहिए। ऐसी हमारी मांग विद्यमान कलेक्टर मैडम की तरफ से। कलेक्टर मैडम ने अगर दौंडी डिंडोरा पिटने का काम नहीं बंद किया तो दलित पैंथर की तरफ से हम लोग तीव्र स्वरूप आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।